आम्ही निघालो तुम्ही या गाडीत देऊ गाडी मग काय एवढं बोल. अरे म्हटलं गाडीच घेऊन ये मग वाटल्यास आपण ऍडजस्ट करू. एक सीट तुझ्या गाडीवर वैष्णवी गाडी घेऊ. 2 सीटचा प्रॉब्लेम होतोय फक्त. 2 सीटचा प्रॉब्लेम होतोय. तर मग तुझ्याकडे एखादा चौकू वगैरे आला तर वैष्णवीला गाडीत ऍडजस्ट होईल असं काहीतरी करता येईल बाबा. चालली का प्रियांका ताई? मग काय करतो पटकन सांग खायला. तू पटकन माझ्या पोच मग. काय काय सांगितलं होतं? मी तुला म्हटलं नव्हतं का? हा मी सोडतो तुला, तसं काय नाही. कुठं सोडतो? सोडतो तुला. हा बस या गाडी. चल कोणी? या आई. हा बस. 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटं थांबा. गुड्डी बसली का? हा गुड्डी बसली. हा बसा तुम्ही आता. ही गाडी फुल झाली. हा आम्ही चाललोय लग्नाला. अरे मला रोड नाही माहिती. रोड नाही माहिती मला. पुढे तर काय बोलतो? धन्यवाद सर, आपण या ठिकाणी आला. जगताप परिवाराच्या विनंतीला मान देऊ आणि आपण आशीर्वाद देखील दिला. मी जगताप परिवाराच्या वतीने आपले आभार मानतो आणि आमच्या विभागाचे आणि आमच्या बरोबर धडाडीने काम करणारे, खरोखर अडी अडचणीमध्येच नाही तर सुख दुःखामध्ये जे आमच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करत असतात. ही जी वास्तू आहे ही घडून आणण्यासाठी आमचे कार्यकारी सोसायटीचे सदस्य सूर्यबानजी शिंदे, मी यांना विनंती करतो की आपण आपण कुठे आलो सांगायला? कुठे आलो आपण? सोहळ्यानिमित्त जमलेले सर्व ग्रामस्थ यांचं मी सिद्धार्थनगर वासियांतर्फे प्रथमतः स्वागत करतो व खरा पाटील पार पडत आहे. या खरोखर मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करतो. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. कार्यकर्त्यांची विनंती येत आहे की कार्यक्रम सुरू करा, परंतु थोडंसं दिलगिरी व्यक्त करतो की कार्यक्रम सुरू होणार आहे. बौद्धचारी त्यांचं काम करत आहे. वधूवराचा जो फॉर्म भरायचा असतो तो फॉर्म भरून घेत आहे. तो फॉर्म भरून झाल्याच्या नंतर विधीला सुरुवात होईल. बाबासाहेब प्रकार यांच्या मृत्यूला पुष्प आपल्याला आजचे दारंदारी का त्यांना विनंती आहे त्यांनी पुष्पाचे त्यांना असं घे ना यांना ब्लॉग मध्ये, यांचा घे ब्लॉग मध्ये. आता 18 वर्ष तरुण. तुला असं घेऊन घेऊन जाऊ दे. मग काय एडे चाले नहीं करने का? हाँ? एडे चाले नहीं करने का. फिर क्या करने का? नशे में है क्या तू? इटाचे बुगे टाकले काय नाही ना, थोडा होतो त्याच्यात. इटाचे बारीक ए चला पोच द्या, पटापटा फोटो काढते मी. चला उभं राहा. अजिबात आपण इकडे मला त्रास देतो. किती लांब लांब पडतोय. आता
माझा मोबाईल. अरे काय करू आता? गुड बॉय ना माझं तू. गुड बॉय ना तू शोना. अशी नाही रडते माझी बाळा. आमचं काढले. कुठे ठेवली? चलो ये ताई. तर इथे मी माझ्या पिल्लूसाठी झोळीचं जुगाड करते. झोळीचं जुगाड हो होईल नाही ते छान मस्त. अँड द माहोल इज व्हेरी नाईस. किती लागतील आपल्याला? 15-16 वर आणला लागेल का? किती मेंबर आहे? मोठा ना पहिले मागू का 15? नाही 15 असे एवढे काय मोजले ना मी. किती आहे? 3 गाड्या आहेत. शी, कोण कोण येत? ए तुम्ही सांगा. आम्ही दोघं तनूला आणायला चाललोय. अलवेक आम्ही तनूला घेतलाय आणि आम्ही चाललोय घरी. 2 दिवस त्रास देऊन व्हिडिओ पाठवून ब्लॉग्स पाठवून इतका त्रास दिला की फायनली यावंच लागलं. ऑफिस करून डायरेक्ट घरासाठी निघाले. तुमच्या घरी एवढं गोकुळ भरलंय घरात. एवढी परिवार, एवढे सगळे प्रेमळ माणसे आणि मी तिकडे ते पीजे मध्ये बसलेले होते. चलो 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 लगेच तुरंत निकले हे और आए हे. दिस इज कॉल्ड कजिन्स लव. चला आता घरी जाऊन सगळ्यांची रिॲक्शन बघू आपण. तू नाही सांगितलंस का? नाही. ये म्हणजे कोणालाच माहित नाही मी आले. आलोय आम्ही घरी. तनूला मामाने भाव पण नाही दिला. मामा कॉलवर कुत्रे. वॉट एव्हर. मला वाटतं तू कोपऱ्यात बसून असशील का मोबाईल मध्ये. कशी ताई? छान छान. तू कशी असेल? जस्ट कसे काका? कसे? बघू कोण आहे. ए 10 सेकंदाचा टाइम आहे तुला फक्त. मग एवढं काय 4 मिनिटं ती भेटायचं दाखवू का? हा. कशी आहे? किती वाट बघत होतो. तेच ना, त्याचे मोठं पण निघाले आज. भेट पटकन. मस्त. छान झालं. छान छान. काय कसं वाटलं? खूप भारी. 2 दिवस ब्लॉग्स बघत होते मी. असं होतं कधी येईल कधी येईल कधी येईल. फायनली आले.
आता मी एन्जॉय करणार. माझी मम्मी तर एकदम